आज मी तुमच्या पुढे 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, हुतात्म्याच्या त्यागाने फुलला हा तिरंगा हवा, हुतात्म्याच्या त्यागाने फुलला हा तिरंगा हवा. साखळदंड तुटले सारे मुक्त झाली ही धरा, साखळदंड तुटले सारे मुक्त झाली ही धरा, अभिमानाने गाव आता जय हिंद हाच नारा, जय हिंद हाच नारा. सन्मान्य व्यासपीठ गुरुजन आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस उजाडला तोच मूळ एका वेगळ्या ऊर्जेने, एका वेगळ्या अभिमानाने. 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर तो कोट्यावधी भारतीयांच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत, स्वातंत्र्याची ज्योत. आज आपण जो तिरंगा अभिमानाने फडकवतो त्या प्रत्येक रंगामध्ये एक कथा दडलेली आहे. भगवा रंग सांगतो त्यागाची, पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांततेची, तर हिरवा रंग सांगतो समृद्धीची. आणि मध्यभागी असलेलं अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची, प्रगतीची शिकवण देतं. 150 वर्षाहून अधिक काळ आपला देश परकीय सत्तेखाली दबलेला होता, पण या मातीत जन्मलेल्या असंख्य वीरांनी हार मानली नाही. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठामपणे सांगितलं. गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण जनतेला एकत्र आणलं, तर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्यासारख्या तरुणांनी क्रांतीची मशाल पेटवली. या सर्वांच्या एकत्रितून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.